मंदिर आहे. मंदिराच्या इथे अशा थोड्याशा पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्या चढूनच इथे कुलस्वामिनी श्री अंबाबाईचं मंदिर आहे. पाया पडूया आपण. मंदिराच्या परिसरात छोटी छोटी अशी मंदिर आहेत बघा. तर इथे चांदूआई प्रसन्न आणि इथे म्हसोबा प्रसन्न, दोन्ही देवळांच्या पाया पडून येऊया. मंदिर किती सुंदर वाटतंय बघा ना, छान वाटतंय मंदिर एकदम. इथे बघा फ्रेश फरसाण, गाठ्या, रेवड्या, चणे, परत हे हिरवे वटाणे, लाल वटाणे सगळं मिळतं. गणगोळी, गुलाल सगळं मिळतंय. कुरमुरे आहेत इथे. ताईचा स्टॉल आहे आणि तिथून आपण घेतलेल्या आहेत गाठ्या लाल कलरच्या. बघा मंदिराच्या परिसरात आतमध्ये पण बरेच स्टॉल आहेत. बघा फोटो फ्रेम पण आहेत. छान असं दर्शन झालेलं आहे मस्तपैकी. नाईकबाच्या इथून वरती रोडवरती आलेलो आहे आणि बघा ना पवनचक्की बघण्यासाठी आलोय. पवनचक्की किती जवळ आहे, भरपूर साऱ्या आहेत. आता आपण आहोत आता हे बघा पवनचक्की केवढी मोठी आहे, एवढी मोठी पवनचक्की. त्याच्या खालती आहोत मस्त. आणि बघा मैत्री आपली इथे. ती तुझ्याकडेच बघते. एवढं चांगलं निसर्गरम्य ठिकाण आहे आपलं. हे आपल्यासाठीच आहे सगळं, हे एनर्जी प्रोडक्शन वगैरे सगळं. पण लोक काही सुधारत नाहीत. ऐतिहासिक ठिकाणं असू दे किंवा कोणतीही ठिकाणं असू दे, लोक प्रेम व्यक्त करायला विसरत नाही. काय प्रेम व्यक्त. आता आम्ही ह्या व्ह्यू पॉइंटला थांबलोय नाश्ता करण्यासाठी. आता सिद्धो नाश्ता करणार. हा बोल. या नाश्ता करायला मस्त उपमा करून आणलाय घरातून आणि एवढं मस्त निसर्ग आहे आजूबाजूला आणि त्यामध्ये इथे आम्ही उपमा खायला बसलोय मस्तपैकी. ती एक केसामध्ये खाल सगळं. नाश्ता करून झालाय. आता आम्ही निघतोय आमच्या गावी भोजगावला.